नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा म्हटला की आपण थंडगार टरबूज नेहमीच खात असतो. पण हे टरबूज आपल्या आरोग्यासाठी घातकही ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी मार्केटमधून टरबूज आणले आणि ते खाल्ल्यानंतर त्याची चव मला थोडीशी वेगळी वाटली. या टरबुजामध्ये नॅचरल गोडी नव्हती, तर कृत्रिम गोडी आणि कलर याचा वापर केलेला होता आणि त्याचे देठही हिरवेगार होते. आणि मला असे वाटले, की याचा देखील व्हिडिओ करून तुमच्यासोबत शेअर करावे, म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणींना याची माहिती होईल आणि याचे दुष्परिणाम आपल्याला टाळता येतील. म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे. चला तर मग कृत्रिम कलर आणि गोडी वापरलेले टरबूज कसे असते, याची टेस्ट कशी करावी हे आपण बघूयात. मी जे हे टरबूज आणले होते, त्याचे जे देठ आहे ते अगदी हिरवेगार आहे. ते अगदी नॅचरल पद्धतीने वाळलेले नाही. आता या टरबुजाचा कलर नॅचरल आहे की कृत्रिम आहे हे आपण चेक करूया. टेस्ट करण्यासाठी मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि हा टिश्यू पेपर आता मी टरबुजावर व्यवस्थित ठेवून घेते आहे आणि व्यवस्थित प्रेस करते आहे. छान प्रेस करून झाल्यानंतर आता मी हा टिश्यू पेपर काढून घेते आहे. काढल्यानंतर लगेच यावर कलर लागलेला आहे, याचा अर्थ आपल्या टरबुजाला कृत्रिम कलर दिलेला आहे. याचप्रमाणे आपण दुसरी टेस्टही करून घेऊ. आता मी टरबुजाच्या काही फोडी कापून घेते आहे. या फोडी मी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकल्या आहेत. 2 मिनिट मी या टरबुजाच्या फोडी पाण्यात बुडवून ठेवल्या होत्या. आता बघा त्याचा कलर किती बदलला आहे. पाणी अगदी लाल कलरचे झाले आहे. जर तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर तुम्ही त्याच्या साहाय्याने टेस्ट करून घ्या आणि नसेल तर पाण्यामध्ये फोडी टाकून तुम्ही टेस्ट करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण त्यामुळेच तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.